जास्त कष्ट न करता झटपट पैसे मिळावेत अशी अनेकांची सुप्त इच्छा असते। त्यामुळेच अनेक जण शेअर बाजारात गुंतवणूक करतात, पण दिवसेंदिवस यात फसवणूक होण्याचे प्रकार वाढलेत। आता छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकार घडलाय। निफ्टी गुरुजी शेअर मार्केट क्लासेसच्या संचालकांनी गुंतवणूकदारांची तब्बल 1.5 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे। ऑगस्ट 2022 ते जून 2023 या काळात LFS ब्रोकिंग कंपनीच्या संचालकांनी जास्त परताव्याचं आमिष दाखवलं होतं। तसेच ही कंपनी सेबीमध्ये नोंदणीकृत असून त्याची कागदपत्रे देखील दाखवण्यात आली होती। त्यामुळे या कंपनीत निफ्टी गुरुजी शेअर मार्केटच्या क्लासेस माध्यमातून शेकडो गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती। परंतु या कंपनीकडून अद्याप कुठलाही परतावा मिळाला नसल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याने गुंतवणूकदारांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। यामध्ये 24 गुंतवणूकदारांची जवळपास 1,40,40,50,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आजकाल अनेक जण जास्त परतावा देण्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करतात। त्यामुळे त्रयस्थांमार्फत गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी देखील आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे। सुभाष भास्कर तौर यांनी EOWला ज्याप्रमाणे स्टेटमेंट दिले त्यानुसार ते आमच्याकडे आले असता आम्ही त्यांची फिर्याद घेतली असता। यामध्ये असं दाखवलेलं आहे की जय टॉवर या ठिकाणी निफ्टी गुरुजी शेअर मार्केट कंपनी आहे। या ठिकाणी विनोद माने यांनी त्यांना जे आहे त्या कंपनीची माहिती दिली आणि त्यावरून त्यांना ऑगस्ट 2022 ते 2023 पर्यंत तुम्हाला जे आहे त्यांनी जे पैसे गुंतवणूक केले होते त्यावर 2% व्याज त्यांना दिलेलं आहे। परंतु त्यानंतरचा जो आहे जुलै नंतर त्यांनी व्याज देणं बंद केल्यानंतर या सदरच्या लोकांनी विचारणा केली असता त्यामध्ये सेबीने जे आहे आमचं रजिस्ट्रेशन रद्द केलं असं सांगून नंतरचा परतावा त्यांनी देणं बंद केलं। आतापर्यंत सदरच्या लोकांनी माहिती घेतली असता आणि पैशाची मागणी केली असता त्या व्यक्तीने देणं बंद केल्यामुळे सदरची जे आहेत सुभाष तौर यांनी फिर्याद दिलेली आहे आणि या विनोद माने व विनोद साळवे छत्रपती संभाजीनगरला राहणारे यांनी त्यांना 2% परतावा रक्कम मिळणार असे आमिष दाखवून आणि सेबीची रजिस्ट्रेशन कंपनी आहे आणि तुम्हाला चांगला फायदा होईल अशी त्यांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक करून 1,44,50,000 रुपये जे आहे त्यांच्याकडून फसवणूक करून घेतलेली आहे आणि आता त्यांची ते रक्कम ते रिफंड करत नाही। त्यावरून वेदानगर पोलीस स्टेशन येथे 420, 406, 468, 471 आणि 120B आणि MPID ॲक्टनुसार सदरचा गुन्हा दाखल करून सदरची रक्कम मोठी असल्यामुळे माननीय CP सो यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या ह्याच्यानुसार EOW म्हणजे इकॉनॉमिक विंग येथे संभाजी पवार सर पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदरचा तपास देण्यात